मंडळी, आपण चालत आहोत यंदा पंढरीची वारी. आपण आळंदीपासून या पंढरपुरापर्यंत पायी चालत आलो आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या, वेगवेगळ्या पद्धतीचे वारकऱ्यांचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी पाहिलेत. पण असाच एक आगळा वेगळा वारकरी आपल्याला या वारीमध्ये भेटला आहे. आज आपण आहोत विठ्ठलाच्या गाभाऱ्यासमोर नामदेव पायरीच्या पुढे आणि या पंढरपुरामध्ये असा एक आगळा वेगळा वारकरी आपल्याला भेटला आहे. त्या वारकऱ्याने आपण बघतो की आपल्या या महाराष्ट्राचे लोकनेते, या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे नेते, या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करू पाहणारे एक धडाडीचे आणि एक चांगले कार्यकर्ते म्हणून तर होतेच, पण एक सच्चा माणूस, एक चांगला माणूस आणि देव माणूस म्हणून ज्यांची प्रतिमा या उभ्या महाराष्ट्राने, भारताने पाहिली, आज तेच नेते म्हणजे आदरणीय दादा अजितदादा यांचा फोटो घेऊन पायी वारीमध्ये आळंदीपासून पंढरपुरापर्यंत एक वारकरी आलेला आहे आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्याच्या भावना. नक्की काय भावना मनात होत्या आणि काय ही संकल्पना आहे? आमचं एकच भावना होती की आमचा विठ्ठल हा पांडुरंगाच्या भेटीस आला पाहिजे, ही आमची मनाची भावना होती. त्याबद्दल आम्ही दादांचा फोटो घेऊन आळंदी ते पंढरपूर आलो. आळंदी ते पंढरपूर आले. काय एकंदरीत जर आज दादा असते तर आज या गाभाऱ्यामध्ये दादा पूजेसाठी असते असं वाटते. दादा असते ना, सर्व वारकरी, शेतकरी, कष्टकऱ्यांची एकच इच्छा होती की ही पांडुरंगाची महापूजा आदरणीय दादांच्या हस्ते व्हावं, एवढीच सर्व वारकऱ्यांची पण इच्छा होती. सर्व वारकऱ्यांची इच्छा होती. आपण बघितलं की ह्या सगळ्या भावना ज्या आहेत. बरं, काय हे आळंदीपासून तुम्ही पंढरपुरापर्यंत पायी चालत आलात हे घेऊन? हो, खूप अनुभव. लोकांनी कामाचा माणूस म्हणून दादा, या दादांच्या फोटोचे जिथसन तिचं वारकरी पाया पडायचे. म्हणजे देव माणूस, म्हणजे आपल्या कुटुंबातला माणूस हरपला असं लोकांची भावना होती. आपल्या कुटुंबातला एक माणूस हरवला अशा ह्या सगळ्या भावना जे काही होत्या त्या ह्या वारकऱ्यांच्या आहेत. आज दादा, आपण बघतो की दादांचं कार्य किती मोठं असेल, दादाचं कार्य किती महान असेल की आज पंढरपुराच्या वारीमध्ये या वारकऱ्याला, दादांनासुद्धा या वारकऱ्यांनी आणलेलं आहे. आणि काय एकंदरीत काय संदेश द्याल तुम्ही आणि काय मागणं असेल दादाच्या या सगळ्या एकंदरीत आपल्या महाराष्ट्रासाठी? आज तुम्ही पंढरपुरामध्ये असं समजा की दादाचा फोटो घेऊन, म्हणजे दादाच इथे आहेत आणि काय दादाने मागणं केलं असतं आज, जर दादाने मागितलं असतं विठ्ठलाकडे तर काय मागितलं असतं असं काय वाटतं तुम्हाला? दादांनी शेतकऱ्यांसाठीच मागितलं असतं. शेतकऱ्यांसाठी ह्या वर्षी चांगला पाऊस पडू दे, माझा शेतकरी हा सुजलाम सुफलाम होऊ दे, एवढंच दादाने मागितलं असतं. दादाने एवढंच मागितलं असतं की या भारतातला शेतकरी, या महाराष्ट्रातला शेतकरी सुजलाम सुफलाम होऊ दे. ह्या सगळ्या भावना होत्या वारकऱ्यांच्या. खरं तर विठ्ठलाच्या रूपामध्ये दादाला आपला सगळा महाराष्ट्राने तर पाहिलंच आहे. अजूनही डोळ्यावरती किंवा मनाचा विश्वास कोणाच्याही ठाम नाही की दादा नाहीत. काय सांगाल एकंदरीत? प्रत्येक लोकांची तीच इच्छा आहे ना दादांबद्दल, खूप इच्छा आहे. खूप इच्छा आहेत. आणि काय अजून कितीतरी स्वप्न दादानी या महाराष्ट्राचे अजून पूर्ण केले असते. आत्ता तुम्हाला काय वाटतं की दादा गेल्याच्या नंतर असा कोणी नेता आहे का की जो परिपूर्ण शेतकऱ्यांसाठी कार्य करू शकेल? आत्तापर्यंत नाही कोण. दादा हा शेवटचा मातीतला माणूस होता आणि कामाचा, जे दादांच्या पोटात तेच होणार असेल तर लगेच, नाही तर नाही. आपण बघितलं की शेवटचा माणूस मातीतला, गमावल्याच्या भावना ह्या सर्व वारकऱ्यांच्या होत्या. आज प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आपण बघितलं की डोळे भरून आलेले आहेत, पाणी आहे. आणि एकंदरीत ह्या सगळ्या भावना जे काही आहेत त्या पंढरपुरामध्ये आलेल्या ह्या वारकऱ्यांच्या होत्या. वारकऱ्यांना विठ्ठलाच्या चरणी आपण इतकंच मागणं मागू की दादाच्या ह्या सर्व कार्यकर्त्यांना असं सुजलाम सुफलाम आयुष्य चांगलं मिळू दे. आणि किती वर्ष काय संकल्पना आहे आणि इथून पुढे सुद्धा अखंड तुम्ही दादाचा फोटो घेऊन वारीत येणार? मी जोपर्यंत वारी करेन तोपर्यंत दादांचा फोटो आळंदी ते पंढरपूर दरवर्षी घेऊन ये. पण विठ्ठलाची एकच चूक झाली, ही वेळ नव्हती. आपण बघितलं की दादा म्हणजे ह्या सगळ्या भावना आणि असं वाक्य होतं की माझ्या डोळ्यात पाणी आलं. खरं तर एक चांगला माणूस गमावल्याची खंत आहे.
आणि शेतकऱ्यासाठी खूप काही दादाने आखणी केली होती किंवा शेतकऱ्यासाठी खूप काही दादांचा संघर्ष होता, तो येत्या काळामध्ये परिपूर्ण झाला असता आणि शेतकऱ्यांना नक्कीच सुजलाम सुफलाम आयुष्य देखील मिळालं असतं. दादाची एकच मागणी होती की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे, ती पूर्ण न होता तुम्हाला काय वाटतं त्याच्याविषयी काय केलं या सरकारने? दादा असते ना, दादांनी विधानसभेच्या प्रचारादरम्यानच सांगितलं होतं की महाराष्ट्राचा शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला जाईल, पण दुर्दैवाने नियतीच्या पुढे काय नसतं. पण शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे महाराष्ट्रातल्या सरसगट हीच दादांची मागणी होती. शेवटपर्यंत ही मागणी दादाने लावून धरली की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे, त्याला अल्प अशी मदत नको. ह्या सगळ्या जे काही एकंदरीत भावना होत्या त्या सर्व वारकऱ्यांच्या होत्या. काय सांगाल, आज एक चांगला नेता गमावला आपण सगळ्यांनी मिळून, आणि काय भावना आहेत आज दादाच्या विषयी किंवा एकंदरीत त्या वारीविषयी? आणि काही मागायचं काही नाही, पण खरंच महाराष्ट्राचा दादा गेला याचं दुःख आहे आम्हाला माऊलीच्या. महाराष्ट्राचा दादा गेला, ह्या सगळ्या भावना जे काही आहेत त्या वारकऱ्यांच्या आपल्याला या वारीच्या माध्यमातून बघायला मिळत आहेत. खरं तर आपण बघतो की दादाचा फोटो घेऊन ही सर्व वारकरी मंडळी ह्या सगळ्या भावना जे आहेत वारकऱ्यांच्या होत्या. आज दादा वारीला असते तर वारीला आले असते आणि एकंदरीत चालले असते. आजही दादा गेल्या नाहीत या आपल्या भूमीमध्ये, याच्यावरती कोणाचाही विश्वास नाही. या सगळ्या वारकऱ्यांच्या भावना होत्या. तुम्ही सर्वजणांनी बघितली यावर्षीची पंढरीची वारी, आपली वारी आपली परंपरा. रामकृष्ण हरे.